नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या स्वामी प्रकट दिन पारायणाचा शेवटचा दिवस आणि आज झालं पारायणाचं उद्यापन. आणि मी स्वामींची कृपा कशी अनुभवली ते या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. इतके दिवस केलेलं स्वामी चरित्र पारायण आज पूर्ण झालं आणि शेवटच्या दिवशी घडलं काही खास. स्वामी प्रकट दिन पारायणाचा शेवटचा दिवस, उद्यापन आणि घरी झालेलं भजन हा अनुभव चुकवू नका. तुम्ही स्वामी चरित्र पारायणाचं उद्यापन केलं का? केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. तर आज पारायणाचा शेवटचा दिवस होता. इतक्या दिवस जी केलेली सेवा, पूजा पारायणाची ती तुमच्याबरोबर मी शेअर केलीच आहे. तर आज हा पारायण पूर्ण झालेला आहे. तर आजच्या दिवसाची जी काही रुटीन आहे ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि माझे काही अनुभव जे या शेवटच्या दिवशी मला आलेले आहेत ते देखील तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. स्वामी प्रकट दिनाच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या गोड दर्शनाने माझी झाली आणि नंतर मी लागले कामाला. तर सगळ्यात पहिली सुरुवात मी केली उंबरठ्यापासून. सगळ्यात आधी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतर तुळशीची पूजा केली आणि हे तोरण मी स्वामी प्रकट दिना दिवशी जो व्हिडिओ तुमच्याबरोबर तर शेअर केलेलाच आहे, त्या दिवशी काही खरेदी केली होती. त्याचबरोबर मी हे तोरण देखील आणलं होतं. तर किती छान आणि सुंदर दिसते हे तोरण आज स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दाराला खूप शोभून दिसते. आणि आंब्यांच्या पानाशिवाय तर आपलं कुठलं शुभ कार्य घडत नाही. तर आंब्याची पाने देखील मी दाराला लावली होती. आज स्वामींचा महाप्रसाद महानैवेद्य करायचा होता. तर अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केली. कोणतीही चूक आपल्या हातून होऊ नये किंवा जे काही आपण नैवेद्य बनवणार आहे ते गोड चविष्ट अन्न व्हावं यासाठी मी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना केली आणि मग जे काही नैवेद्य बनवायचा होता त्याच्या तयारीला मी लागले. जो काही नैवेद्य, जो काही महाप्रसाद आपण बनवत असतो तर त्यासाठी सर्वात आधी अन्नपूर्णा मातेची आपण पूजा करून घ्यायची असते. म्हणजेच गॅसच्या शेगडीची आपण पूजा करायची आणि स्वयंपाक बनवत असताना स्वामींचं नामस्मरण करायचं. म्हणजे जो काही प्रसाद बनतो त्याला खूप चांगली चव येते आणि स्वादिष्ट असा तो आपला महाप्रसाद बनतो. महाप्रसादामध्ये मला खीर बनवायची होती, त्यामुळे गहू शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी गहू गॅसवर ठेवले आणि स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मी इथे आले. तर आज षोडशोपचारे स्वामींचा अभिषेक करायचा होता. मनसोक्त असा स्वामींचा अभिषेक करायचा होता. पंचामृताने स्वामींचा अभिषेक करायचा होता मला. त्यामुळे दूध, साखर, केळी, तूप याने मी स्वामींचा आज अभिषेक केला. श्रीसूक्त, पुरुष सूक्त म्हणत म्हणत स्वामींचा अभिषेक केला. स्वामींची ज्या मूर्ती आहेत माझ्याकडे, अक्कलकोटवरून आणलेली ही मूर्ती, अक्कलकोटवरून मिळालेलं ते झाडाचं पान, स्वामींचा फोटो, या सगळ्यांची मी या दिवशी पूजा केली. म्हणजे ज्या काही मूर्ती आहेत त्यांचा अभिषेक केला. फोटोंना चंदन, अष्टगंध लावून त्यांची देखील पूजा केली. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मी स्वामींना चंदन, गंध, अष्टगंध आणि हिना अत्तर लावून स्वामींना त्यांच्या जागी स्थापन केलं. आणि मला वाचन करून घ्यायचं होतं आणि मग बाकीची जी काही कामं होती, बाकीच्या ज्या काही पूजेची वेगळी मांडणी करायची होती ती मी करून घेतली. तर सर्वात आधी वाचन करणं हे खूप महत्त्वाचं होतं मला, कारण की परत गडबडीत माझ्याकडून ते राहून जाणार होतं आणि संध्याकाळी परत वाचन करणं हे जमणार नव्हतं, कारण की संध्याकाळी आपल्या घरामध्ये होतं भजन. तर सकाळीच मी स्वामींना अभिषेक केला आणि वाचनासाठी बसले. वाचन पूर्ण एका बैठकीतच मी केलं, कारण की परत मला वेळ मिळणार नाही हे मला माहिती होतं. तर एका बैठकीत वाचन सगळं पूर्ण झाल्यानंतर स्वामींची भूपाळी आरती म्हटली. वाचन माझं झालं तेव्हा ना मनाला एक खूप समाधान होतं आणि एक मोठं काम आपलं पूर्ण झालेलं आहे असं एक समाधान होतं मनाला. कारण की वाचन पूर्ण झाल्याशिवाय पारायणाचं आपल्याला उद्यापन करता येणार नाही. आणि उद्यापन हे 12 वाजता मी बायकांना टाईम दिला होता की 12-12:30 तुम्ही या म्हणून. त्यामुळे वाचन पूर्ण करणे हे खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे सगळी कामं मी बाजूला ठेवली, स्वामींचा अभिषेक केला सकाळी सकाळी आणि वाचनाला बसले. छान मस्तपणे वाचन झालं. वाचन करताना खूप आनंद होत होता की आज शेवटचा दिवस आहे आणि स्वामींनी आपल्याकडून हे सगळं करवून घेतलं, असा खूप आनंद होत होता मनामध्ये. तर छोटीशी एक पूजेची मांडणी मी स्वामी प्रकट दिनानिमित्त प्रत्येक वेळी बाजूला अशी करते. एक छोटंसं टेबल ठेवते, त्यावरती स्वामींचा फोटो ठेवत असते. यावर्षी ही मूर्ती आपल्याकडे आलेली आहे, नाहीतर प्रत्येक वेळी स्वामींचा हा फोटो असतो, पानाचा फोटो असतो आणि स्वामींची छोटीशी मूर्ती असते. तर यावेळी स्वामींची ही मूर्ती आपल्याकडे आलेली आहे. तर खूप छान पद्धतीने स्वामी सजले. घर देखील स्वामींच्यामुळे इतकं छान सजलं. आणि माझा एक अनुभव देखील तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. स्वामी प्रकट दिना दिवशी स्वामींनी मला दिलेली ती अनुभूती, तो चमत्कार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वात आधी ही हार तुम्ही बघून घ्या, सोनचाफ्याची आणि तुळशी मळ्याची हार. ही माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती की स्वामींना सोनचाफा आणि तुळशीचे हार अर्पण करायची. पण आपल्या सांगलीमध्ये तेवढा सोनचाफा अवेलेबल नसतो की त्याची हार करून आपल्याला मिळू शकते.
तर मी सहज सोनचाफ्याची थोडीफार फुले घेतली आणि तुळस घेतली स्वामींना अर्पण करण्यासाठी. आणि ज्या काकू होत्या त्यांना विचारलं, तुम्ही हार बनवून देणार का? तर त्या लगेच तयार झाल्या आणि अशा पद्धतीने स्वामींनी ती हार बनवून घेतली. आणि स्वामींना ती हार खूप छान दिसत होती, खूप सुंदर दिसत होते स्वामी त्यामध्ये. मला तर वाटत होतं की संध्याकाळी स्वामींची दृष्ट काढावी, इतके सुंदर रूप स्वामींचं दिसत होतं. मग स्वामींना नैवेद्य अर्पण केला. बेसनचे लाडू बनवले होते ते अर्पण केलं. घरामध्ये भात, आमटी आणि खीर गव्हाची याचा देखील नैवेद्य बनवला होता, तो स्वामींना अर्पण केला. आणि बाहेरून जिलेबी, मठ्ठा हे मागवलं होतं, ते देखील स्वामींना मी नैवेद्यरूपी ठेवले. काही फळे ठेवली, ड्रायफ्रूट्स ठेवले स्वामींना. जे काही मला वाटत होतं स्वामींना आज ते खाऊ घालावं, ते सर्व मी स्वामींना आज नैवेद्यरूपी ठेवलं होतं. स्वामींना नैवेद्य ठेवून स्वामींची आरती केल्यानंतर मी सवाष्णींना बोलवून घेतलं आणि सवाष्णी बसवली. माझा 5च सवाष्णी बसवण्याचा बेत होता, पण स्वामींच्या इच्छेने 9 जणी आम्ही सवाष्णी बसलो. म्हणजेच 8 जण आल्या होत्या, 1 जण कमी पडत होते, म्हणून बायका म्हटल्या की तुम्ही बसला तरी चालेल. तर 9वी मी बसले त्यामध्ये. आणि सवाष्णी बसण्या अगोदर माझी तयारी चालूच होती. तेवढ्यात गाई आली. गाईला मी नैवेद्य दिलं, म्हणजे खीर दिली. त्याच नंतर एक बाई आली दारासमोर आणि अशी ती मागत होती. तर सर्वात आधी खीर आणि जिलबी मी तिला जाऊन दिली. म्हणजे सवाष्णी मी बसवली आणि दारामध्ये ती बाई आली म्हटल्यावर म्हणजे ते स्वामींच्याच रूपात आली, म्हणून मी सर्वात आधी तिला हे दिलं. आजच्या दिवशी ना स्वामी कोणत्याही रूपात येतात आणि आपल्याला दर्शन देतात किंवा एखादी अनुभूती देतात, स्वप्नात एखादं दृष्टांत देतात किंवा प्रत्यक्षपणे अशा प्रकारच्या अनुभूती आपल्याला स्वामी देऊन येत जातात. त्यामुळे सर्वात आधी मी तिला दिलं आणि मग मी सवाष्णी बसवल्या. तर सवाष्णी बसवून झाल्यानंतर सगळं काही आवरून झाल्यानंतर संध्याकाळी होता. तर संध्याकाळी परत रांगोळी वगैरे काढली, उंबरठ्यावर परत रांगोळी काढली, कारण की लहान लहान पोरांची खूप धावपळ होती. त्यामुळे सकाळची रांगोळी तर सगळी पुसूनच गेली होती. संध्याकाळी परत रांगोळी वगैरे काढून स्वामींना छानपैकी अगरबत्ती, धूप वगैरे लावला आणि संध्याकाळी भजनी मंडळी घरामध्ये आली. तर माझा हा पहिलाच घरामध्ये केलेला भजन आहे. तर मनाला एक खूप आनंद होता आणि स्वामींची एवढी कृपा माझ्यावरती आहे हे बघून ना अक्षरशः माझे डोळे भरून येत होते. मला रडू येत होतं की स्वामींनी एवढी कृपा आपल्यावर केली की आपल्या घरामध्ये भजन होत आहे. तर खूप छान वाटत होतं मला. आणि एक अनुभव तुमच्याबरोबर मला शेअर करायचा होता. सकाळी सकाळी जेव्हा मी उठले ना, काहीच झालं नव्हतं. उंबरठ्याची पूजा तेवढी झाली होती, स्वामींचा अभिषेक झाला नव्हता की कोणती पूजेची मांडणी झाली नव्हती माझी. सकाळी सकाळी मी उठले आणि घरातील आवरत होते. तर मला ना घरामध्ये सगळीकडे एक प्रकारे सोनचाफ्याचा असा सुवास दरवळत होता घरामध्ये. आणि मी सगळीकडे बघते की सोनचाफ्याचा सुवास असा कुठून येतोय. फ्रीज तर कोणी उघडलं नसेल ना. म्हणते की सगळीजण पोरं तर सगळी झोपलेलीच आहेत, कोणी माझ्याशिवाय कोणी फ्रीज उघडणारच नाही, कारण की सगळे झोपलेलेच आहे. मग हा सोनचाफ्याचा वास येतोय कुठून? मग परत मला वाटलं की हां, स्वामी हजर झालेले आहेत आणि स्वामींनी आपल्याला ही प्रचिती आज दिलेली आहे. आणि इतका तो सोनचाफ्याचा सुगंध घरामध्ये दरवळत होता ना, आणि खूप वेळ दरवळत होता घरामध्ये. एक कमीत कमी 30-40 सेकंद तरी घरामध्ये दरवळत होता. हॉलमध्ये जिथे मी स्वामींच्या प्रकट दिनाची पूजा करणार होते, जिथं भजन होणार होतं स्वामींचं, तिथं तो सुगंध दरवळत होता स्वामींचा. तर ही खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला दिली, त्यामुळे स्वामींना कोटी कोटी दंडवत. तर संध्याकाळची आरती मी भजनी मंडळी सोबतच केली आणि आरती देखील खूप छान पद्धतीने झाली. घरामध्ये धूप देखील घातला आणि आरती झाल्यानंतर त्यांना प्रसादरूपी स्वामींची जी खीर बनवली होती ती खीर मी त्यांना दिली. तर अशा प्रकारे स्वामी प्रकट दिनाचा दिवस खूप छान गेला. खूप छान छान अनुभूती आली या 11 दिवसामध्ये. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.